कळवण तालुका मोतीबिंदू मुक्त अभियानांतर्गत मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद। कळवण तालुक्यात मोतीबिंदू मुक्त अभियानांतर्गत मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। नाकोडे येथील अभिनव बालविकास मंदिरात आयोजित या शिबिरात एकूण 178 रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली, ज्यापैकी 27 रुग्णांमध्ये मोतीबिंदू असल्याचे निदान झाले। या रुग्णांवर पुढील उपचार आणि शस्त्रक्रिया डॉक्टर वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय नाशिक येथे करण्यात येणार असून त्याचा संपूर्ण खर्च मराठा विद्याप्रसारक समाजाचे कळवण सुरगाणा तालुका सदस्य रवींद्र देवरे हे स्वतः उचलणार आहेत। शिबिराचे उद्घाटन रवींद्र देवरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा पवार आणि सोनाली मगर यांनी केले। शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विजय जाधव, अक्षय सोनवणे, उदय पाटील, प्रज्ञेश मोरे, महेश सोनवणे, कपिल पगार, दिनेश कोर, मनीषा खैरनार, सोनाली कड, वर्षा बेडीस, रत्ना सूर्यवंशी, अस्मिता जाधव, अभया आहेर, योगिता खैरनार, सविता कुऱ्हाडे, मनीषा आहेर, मंदाकिनी महाले, तुकाराम जाधव, मनीष वाघ, अलका हिरे, गिरीश पवार चोपळे, उमेश हिरे, योगेश हिरे, भगवान जाधव, नवनाथ हिरे आणि ज्ञानेश्वर गावित यांनी परिश्रम घेतले। मराठा विद्याप्रसारक समाज आरोग्य सेवेच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देत असून रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा या भावनेतून आयोजित या शिबिरामुळे अनेक गरजू रुग्णांना नेत्र तपासणी आणि उपचारांची संधी मिळाली आहे। नाकोडे आणि परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला, ज्यामुळे शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। प्रखर न्यूज साठी दीपक बागुल, कळवण। आज अभिनव बाल विकास मंदिर 2 मिनिट थांबा या शाळेच्या माध्यमातून डॉक्टर वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालय व संशोधन केंद्र या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी शिबिर गेल्या 8-10 दिवसापासून बेजाला झालं, पाळ्याला झालं, आज मानोरला आहे आणि 25 तारखेला पाळे येते। या वैद्यकीय महाविद्यालय व संशोधन केंद्राच्या माध्यमातून नेत्र तपासणी शिबिरासाठी जे रुग्ण उपस्थित राहिले त्यांचे मी मनापासून स्वागत करतो। या कार्यक्रमासाठी या शाळेचे स्कूल कमिटीचे सर्व सदस्यांचं पण मी मनापासून आभार मानतो व शाळेचे मुख्याध्यापक, त्यांचे सर्व कर्मचारी व वैद्यकीय महाविद्यालय व संशोधन केंद्र यांच्या आलेल्या डॉक्टर्स, त्यांच्या टीमचं त्यांचंही मनापासून स्वागत करतो। 10:30ची वेळ होती, 11 वाजले म्हणून कार्यक्रम आपण शॉर्टकट करून घेतला। तरी आपल्याला सर्व रुग्ण तपासणीसाठी आलेल्या माता भगिनी, पुरुष यांना सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी डोळे तपासणी करून घ्यावी व आपल्या डोळ्यांमध्ये लेन्स टाकण्याचं असेल किंवा ऑपरेशन करण्याचं असेल, याच्यामध्ये आपण माफक दरात म्हटलेलं आहे। परंतु या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपल्याला जर नाशिकला जाण्याची वेळ आली तर आपण शाळेमध्ये नाव नोंदवायचं। एक 5-6 रुग्ण झाले तर त्याला इथून गाडी करून पाठवण्यात येईल, तिकडून गाडी करून घेऊन येता येईल व त्या रुग्णांचा लेन्सचा किंवा इतर दोन्ही ऑपरेशनचा खर्च येईल, तो संपूर्णपणे खर्च हा मी स्वतः रवींद्र बाबा देवरे या नात्याने करणार आहे। म्हणून आपल्याला कोणत्याही प्रकारचा 1 रुपयाची झळ बसणार नाही। आपला तालुका ग्रामीण आणि शेतकरी पट्ट्यातला आहे। सर्व जणांजवळच वेळ काढायला पैसे असतात असं काही नाही। म्हणून आपल्याला नाशिकला सांगितलं मग आपल्याला तिथं लेन्सला पैसे लागतील आणि ऑपरेशनला पैसे लागतील हा मनात कोणताही विचार न करता आपण इथं नाव नोंदवावं। सर्व्हिस सोय ते पैसे ही देण्याची जबाबदारी माझी राहील, एवढंच आपल्याला कळकळीचं सांगतो। पुन्हा आपल्या सर्वांचं मनापासून आभार।